सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज आपण या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी सागरभाऊ, नगरसेविका ताई आणि ते आपण सर्वजण जमलेलो आहोत। अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे फार मोठं कार्य आहे। एक समाज सुधारक आणि सत्यशोधक असं समजलं जातं आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवराय 350 वर्षानंतर छत्रपती शिवरायांचा पोवाडा साता समुद्रापार कुणी नेला असेल तर अण्णाभाऊ साठेंनी। आणि रशियात अण्णाभाऊ साठेंची मूर्ती आहे आणि रशियात जाऊन पहिला पोवाडा गाणारे आपल्या महाराष्ट्रातले सांगली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। असे समाज सुधारक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे। या जयंती संदर्भात आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। तर साईनाथ आरसुळ यांनी या जयंतीचं त्यांच्या सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुजय सकट। आज आपल्या इथं आपल्या शाहूनगरीच्या आपल्या शाहू चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे। तर आपण सर्वांच्या साक्षीने सागर सर, वहिनी साहेब, नगरसेविका वहिनी साहेब आज इथं उपस्थित आहेत। अण्णाभाऊ साठेंचा जो जयंती आहे तर सामान्य तळागाळातील माणसांना, मुलांना जमा करणं आणि त्यांच्यामध्ये काही प्रबोधन करणं यासाठी ही जयंती असावी असं मला वाटतं। अण्णाभाऊ साठेंनी जसं संयुक्त महाराष्ट्रासाठी किंवा जे काही कार्य केलं, जे काही फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला मुलगा पण आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी साता समुद्रपार आपल्या महाराष्ट्राचा झेंडा रोवलेला आहे। आणि याच अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त आज आपण सगळे जमलोय आणि इथं मला बोलण्याचा एक चान्स मिळतोय। तर याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभारी आहे। आणि अशीच जयंती दरवर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी असं मला वाटतं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आदरणीय लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंती प्रथमतः जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। अण्णाभाऊंच्या स्मृतीस
नमन करतो, अभिवादन करतो त्यांना. अण्णाभाऊ साठेंच्याविषयी फार काही बोलण्यासारखं आहे आणि जे समाज सुधारक असे आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालेले त्यातील एक अतिशय मोठे समाज सुधारक अण्णाभाऊ आहेत आणि खरोखर अण्णाभाऊंनी जी प्रेरणा दिली या प्रेरणेतूनच आज आपले सर्व तरुण मंडळी कार्य करत आहेत. अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला. अवघ्या 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ त्यांनी आपल्या अथांग अशा बुद्धीच्या सामर्थ्यावर 35च्या वर कादंबऱ्या लिहिल्या, अनेक तमाशेचे वग लिहिले, अनेक लावण्या लिहिल्या आणि एक महाराष्ट्रातला एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांचं नाव आज आपण सगळेजण मोठ्या दिमाखानं घेत असतो. महाराष्ट्रामध्ये जे काही अतिशय महत्वाचे अशी लोक जन्माला आले त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांच्यानंतर अण्णाभाऊंचं नाव घेणं अतिशय कर्मपात्र ठरतं. अण्णाभाऊ सारखा 1.5 दिवस शाळेत गेलेला मनुष्य 35 कादंबऱ्या लिहितो, ही गोष्ट काही साधी गोष्ट नाहीये. आणि त्यांच्या आपण जयंती सातारा शहरामध्ये साजरी करतोय आणि ते पण आपल्या शाहूनगर मधल्या ऐतिहासिक शाहू चौकामध्ये. चळवळीमध्ये मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी अण्णाभाऊंनी केलेलं कार्य हे मोठं आहेच, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या दलितांची दुःख आपल्या साहित्यातून त्यांनी लोकांच्या समोर मांडली. अशा या महान लेखकाला, विचारवंताला, साहित्यकाला, नेत्याला मी त्रिवार अभिवादन करतो. आदरणीय सागरजी भोसले, हेमलताताई भोसले यांनी खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि आपण अशाच पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी युगपुरुषांच्या जयंत्या असतील किंवा पुण्यतिथी असतील आपण साजरे करूया आणि आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊंच्या त्या जन्मदिनाच्या त्या आनंदमय क्षणाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खरं तर आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम सगळ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देते. अण्णाभाऊ साठेंना मनापासून नमन करते, वंदन करते. तसं पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि आपल्या पोवाड्यातून सुद्धा वंचित किंवा जे गरीब लोक आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यांची अगदी फकीरा ही कादंबरी अजूनही म्हणजे सगळ्यांनी वाचून त्याच्यामधून बोध घेण्यासारखी आहे. त्यांनी बऱ्याच कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, लावणी लिहिलेली आहे किंवा जे जे त्यांनी लिखाण पोवाडी लिहिलेले जे लिखाण केलं त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे आपली पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी लोकांच्या तळहातावर आपली पृथ्वी उभारलेली आहे. म्हणजे कष्टकरी लोकांच्या बद्दल त्यांची जी तळमळ होती ती दिसून येते. मला वाटतंय आपण त्यांच्या कार्यातून नक्कीच आताच्या सगळ्या पिढींना हा बोध घेण्यासारखा आहे. सगळ्यांना जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी सनी दादा आहेत किंवा सैनाथ दादा आहेत, त्यांनी आणि सगळ्याच युवा वर्गानं अतिशय सुंदर इथं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. खरोखर हे अण्णाभाऊ साठे व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्यासाठी जितकं कार्य करेल तितकं कमीच आहे. आज बऱ्याच ठिकाणी अन्नदान सुद्धा केलेलं आहे, छान छान मिरवणुकी सुद्धा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. नक्कीच आपण त्यांचे विचारात सगळ्यांनी आचरणात आणूया. धन्यवाद.
धन्यवाद.